तुम्ही हरलायत आता टोपी काढणार ते आणि अब्दुल सत्तार म्हणाले ते असं म्हणाले की तुम्ही हरल्याशिवाय ते टोपी काढणार नाहीत असं त्यांनी कधी म्हणले ते काल ABP माझ्याशी बोलताना अगोदर कधी म्हणले होते 2014ला त्यांनी प्रण केलेला होता. मग 2014ला मी रावसाहेब दानवेला हरवल्याशिवाय टोपी काढणार नाही असं म्हणले होते. मी नाही हरलो, जिंकलो. मग काढली काय त्यांनी? हा काढली काय 14ला? नाही. मग आता जनतेनं केलेला आमचा हा पराभव आहे त्याचं श्रेय यायला घ्यायचं आहे. त्यांनी केलेला पराभव थोडा आहे. मी रावसाहेब दानवेला हरवल्याशिवाय टोपी काढणार नाही 2014. त्यावेळेस मी जिंकलो. मी चिड्डी काढली का? नाही काढली. मग आता मला त्याने नाही हरवलं, मला जनतेनं हरवलं. मग जनतेनं हरवल्याचं श्रेय ती जर घ्यायला येत असेल तर मला असं वाटतं की ते बरोबर नाही. मग तुम्ही जाणार का कार्यक्रम? कुठं? त्यांच्या टोपी कोण्या कार्यक्रमाला? टोपी काढायच्या कार्यक्रमाला. खुर्शी घेतो त्यांनी संभाजीनगरला घेणार आहेत 1 लाख. ते ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाला छाती ठोक ताट मानेन जाईन. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे अशा औरंगजेबाला मी घाबरत नाही आहे. काही दिवस लोक झाकी देत असतील सिल्लोडमध्ये, पण जर मी रणांगणात आलो ना ती झाक उतरून जाईल. 14ला केलेला पण काही झालं नाही. आणि आता महाराष्ट्रावर आमची पिछेहाट झाली, मराठवाड्यात आमची पिछेहाट झाली. जनतेनं आमचा पराभव केला त्याचं श्रेय घ्यायचं तरी पण हरकत नाही. मी त्या कार्यक्रमाला जाईन ताट मानेन ना, ते बी छत्रपती शिवाजी महाराजाच्या आयुष्यात जाईल. त्यांनी बोलवावं. यस, जरूर जाईल. माझे मावळे घेऊन जाईल आणि तयारीनं जाईल. मला माहिती आहे औरंगजेबाला भेटावलं शिवाजी महाराजाला त्यांनी काय केलं औरंगजेबानं, त्या तयारीनं जाईल. तुम्ही चिंता काय करू राहिले? कोथळा. यस. मग हा कोथळा निवडणुकीत बाहेर काढणार की? अरे कोथळे असे खरे थोडे काढत असतात. म्हणजे याचा अर्थ, मी बोलण्याचा अर्थ असा आहे की घाबरणार नाही. हिंमत ताकद माझ्या सहकार्यासंग वाजत गाजत जाईल. मी वाजत गाजत जाईल. चिंता मत करो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.